अक्षय आणि माझ्या पुढचे वर्ग मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी मी आशा बाळगते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव निया सूर्यकांत गावडे आहे. मी इयत्ता 3रीत शिकत आहे. आज 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलो आहोत. लोकमान्य टिळक हे थोर भारतीय देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्याचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक, पण त्यांना लाडाने बाळ म्हणत त्यांनी भारतीयांमध्ये स्वराज्य संकल्पना रुजवली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना दिली. भारतात स्वराज्य जागृती सर्व लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे लिहिली. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सण साजरे करणे सुरू केले. अखेर 1 ऑगस्ट 1920 साली हे महान नेते लोकमान्य टिळक स्वर्गवासी झाले. त्यांना माझे सतस्य नमन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.